राजभवनात गेले होते मगाशी शिवसेनेचे नेते राज्यपालांना पत्र देण्यासाठी। औपचारिकतेचा काही भाग याच्यातला असतो आणि त्याच्यातला औपचारिकतेच्या एका भागाचा उल्लेख मगाशी आपण बातमीतही केला। मुख्यमंत्री स्वतः आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः कार चालवत निघालेले आहेत मातोश्रीवरून। मिलिंद, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतो न्यूज 18 लोकमतवर। उद्धव ठाकरे आपल्या मातोश्री या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि आता राजभवनकडे चालले आहेत। प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत आहेत। पुन्हा स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती आहे। हो, पुन्हा एकदा जर का आपण बघितलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थात स्टेअरिंग स्वतःच्या गाडीसाठी स्वतःच्या हातीच ठेवलेला आहे। हा एक स्पष्ट संकेत दिलेला आहे की माझी हिंमत अजून हारली नाहीये। आपल्याला माहिती आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजभवनवर येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचा स्वीकार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजभवनकडे निघालेले आहेत। जो कन्वॉय त्यांना सुरक्षा व्यवस्था मुख्यमंत्र्यांकडून प्रदान करण्यात आली होती, अर्थात त्याच कन्वॉयमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा ताफा मातोश्रीकडून आता रवाना होतोय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर आपल्याला माहिती आहे की नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली आता या वेगवान होतील। उद्या भारतीय जनता पक्षाला राजभवनकडून अधिकृत आमंत्रण सुद्धा दिलं जाणार असल्याची माहिती आपल्याला आता समजतंय। पण तोपर्यंत जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत काळजी व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा कार्यभार सांभाळावा अशा प्रकारची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहेत आणि तसं अधिकृत विनंती पत्र सुद्धा त्यांना देणार आहेत। आणि अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जरी राजीनामा दिला असला तरी काळजी व मुख्यमंत्री म्हणून अजून जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्र ही राहणार हे एकंदरीत आता स्पष्ट झालेलं आहे। वेगवेगळ्या घडामोडी आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर। तुम्ही देखील मुंबईमध्ये भर पावसात उभे राहून ही सगळी बातमी आम्हाला देताय। तुम्हीच आज बातमी ब्रेक केलीत की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय। तुमचं जाहीर अभिनंदन। सगळ्या घडामोडी तुम्ही कव्हर करताय प्रशांत। आपण आता पाहावं हे लागेल की आता राज्यपालांची यांची भेट होते आणि त्याच्यानंतर काय होतंय। मिलिंद, आपल्याला एक आठवण निश्चित या प्रकरणी होते की यावेळेस राज्यपालांचा वाढदिवसाला आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस गेले होते आणि फोटोही व्हायरल झाले होते। आपण सगळ्यांनी दिले होते की आदित्यच्या खांद्यावर हात ठेवून भगतसिंग कोश्यारी यांची ती पोस्ट जी आहे तो फोटो खूप व्हायरल झाला होता। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली। सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।